श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला घराची छोटीशी झलक, फक्त किचन आणि आतला हॉल तुम्हाला फक्त दाखवते. छोटासा झलक फक्त दाखवायचं होतं म्हणून. आणि त्यानंतर मुलगी आली होती काल. मुलगी आल्यानंतर जे घरात सकाळ सकाळचं जे वातावरण होतं ते तुम्हाला दाखवते. संभाषण मुलगीचं आणि माझं नमस्कार, मी उशी बोलतोय. ही कोणत्याही प्रकारची उशी नसून ह्याला इंग्लिशमध्ये पिलो असं म्हणतात. माझ्याकडे जरा तुम्ही बघावं मला कसं ठेवण्यात आलं आहे. जी मुलगी ही उशी वापरते, हे मला वापरते, तिने मला चांगले कपडे देखील घातले नाही आहेत. मी तिला रोज टॅक्स भरते. टॅक्स देऊन सुद्धा आमची कामं केली जात नाही तिथे. पिवळा रंग दिसतो मला यामध्ये. मला कपडे चेंज करून पाहिजे. घाण केलेला आहे मला त्याच्यावर डेलाचं डोकं ठेवून. आता बघू शकता माझं तोंड तुम्ही. यूट्यूबवर पडणार आहे व्हिडिओ ॲड. अशी एलसी एलसीचं काय चाललंय बघा. काय म्हणत किड उडत जरा चेहरा उशीचा दाखवा बघू. फाटलेल्या कवरची उशी. कोणी फाडले कवर? एलसी ना का तू? असा पहिला व्हिडिओ इंटरव्ह्यूला देणार असं वाटलं नव्हतं मला यूट्यूबवर. जरा चेहरा दाखव. शेवटी तिनं दाखवलाच नाही. तिथं रोडचं काम चालू असल्यामुळं जरा आवाज साईडचा इग्नोर करा. एलसीचं चाललं आहे इकडं माशाच्या पेटीवर बसून मासे बघायचं. इतक्या वेळा तिला खाली उतरा, परत ती जाऊन तिथं चढून बसणार. तिला किती जागा द्या, तिचं जागा हीच बसण्याची. काल झाडांचे जरासं सगळं उकराउकरी करून व्यवस्थित झाडं, कारण आता थंडीत झाडांची पानं गळून पडतात. आणि माझ्याकडं जे गोकर्णाचं झाड आहे त्याची पानं भरपूर गळत असतात. त्यामुळे जरासं झाडं कटिंग वगैरे केली. सगळं कुंडीमध्ये उकरून वगैरे. त्याच्यामध्ये मी खत काय बघा घालतो मी. त्या औषधोपचार वगैरे काय करत नाही. तर शेणकूट असते आपलं, ते शेणकूट पूर्ण बारीक करून. शेण इकडं मिळतं आहे, पण ते घालण्यापेक्षा मी शेणकूटच वाळलेलं घेते. वाळलेलं शेणकूट पूर्ण बारीक पावडर करून त्यामध्ये नारळाच्या शेंडीची पावडर दोन्ही मिक्स करतो आहे. आणि दोन्ही मिक्स करून ते झाडं म्हणजे सगळी माती उकरल्यानंतर पूर्ण उकरून व्यवस्थित माती थोडी आणि ते खत म्हणून ते दोन्ही मी एकत्र करून कंपोस्ट करून ते घालतो आहे. आणि आपले औषधं वगैरे उरलेले असतात, म्हणजे क्रोसिनची गोळी, आयमलची गोळ्या, ह्या ज्या उरलेल्या असतात ह्याची बारीक पावडर करायची आणि त्याचं पाणी तयार करून मी फवारणी करतो. बाकी कुठलेही मी बाहेरचं औषध वगैरे फवारणी करत नाही. आणि हळद, तुळशीत जराशी हळद टाकली की तुळस चांगली येते. म्हणजे माझ्याकडं कुठली अशी एक कुंडी नाही आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुळस दिसणार नाही. प्रत्येक कुंडीत तुम्हाला 2-2, 3-3 तुळस दिसणारच. शमींचं झाड पण बघा केवढं आलं. शमींच्या झाडाला पण व्यवस्थित तुम्ही जर निगा राखली तर व्यवस्थित राहते छान. आणि बेलाचं झाड आहे माझ्याकडं. बेलाचं झाड पण पाणी लागते भरपूर बेलाच्या झाडाला, त्यामुळे पाणी भरपूर घालायचं. ते जे नारळाचं झाड आहे ते 2 वर्षापूर्वीचं माझं नारळाचं झाड आहे. म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारमध्ये जो नारळ मी कुंडीत हे केला होता माती टाकून, ते जे झाड आले ते. आणि अजून एक मागच्या वर्षीचं आहे, त्याला पण आता कोंब फुटलेला आहे, ते पण लावलेलं आहे मी तिथं झाड. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.